नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज भयंकर स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. मागील 24 तासापासून महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा चालू आहे. तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. राज्यात आज आणि उद्या नेमका कुठे पाऊस हा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, आज संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्व भागांमध्ये आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडासह ढगांच्या गडगडासह पाऊस हा आपल्याला 29 आणि 30 म्हणजे आज आणि उद्या आपल्याला हा पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी तसेच कल्याण, डोंबिवली व कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत हा मोठा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल. तसेच उद्यापासून देखील पुढील 4 दिवस कोकणासाठी हे मोठे जोरदार पावसाचे असतील. या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं. तसेच शेतकरी मित्रांनो, राज्यात आता 4 दिवस हा पावसाचा जोर जास्त राहणार आहे. काही भागांमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात देखील झालेली ही पाहायला मिळणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा आज आणि उद्या देखील पाहायला मिळेल. मित्रांनो, विदर्भात देखील पावसाचा अंदाज जर पाहायचा झाला तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही भागांमध्ये सध्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, काही भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. मागील 24 तासात देखील मोठा पाऊस हा झालेला आहे. मात्र एकंदरीत पुढील 2 दिवस विदर्भासाठी हे मोठे पावसाचे असणार आहे. शेतकरी मित्रांनो, उद्या देखील आपल्याला मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र हा पाऊस झालेला पाहायला मिळेल. एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे पावसाचे वातावरण हे पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे हे 5 तारखेपर्यंत राज्यात पावसाचे वातावरण हे कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.